कंटेनरों में अवैध रूप से चंदन की लकड़ी ले जाने वाले एक गिरोह के मुख्य आरोपी सहित 2 अन्य को पिंपरी चिंचवड पुलिस के संपत्ति विरोधी अपराध दस्ते ने नेरुल, नवी मुंबई से गिरफ्तार किया। गिरफ्तार किए गए मुख्य आरोपी का नाम राजेंद्र विठल शिंदे, उम्र 43 वर्ष, निवासी वाशी, नवी मुंबई है। साथ ही कल्पेश सिंह नाम का झूठा नाम बताने वाले तौसीफ रियाज जमादार, निवासी कोपर खैरन को भी उसके साथ गिरफ्तार किया गया है। पुलिस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार द्वारा दी गई जानकारी के अनुसार क्राइम ब्रांच की टीम ने पुणे मुंबई एक्सप्रेस वे पर एक कंटेनर से लगभग 9 करोड़ रुपए मूल्य की लाल चंदन की लकड़ी के साथ 2 आरोपियों को पकड़ा था। उनके खिलाफ शीरगांव पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया था। पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील उर्से टोल नाका या ठिकाणी आमच्या गुन्हे शाखेचे मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाने गोपनीय बातमीद्वारे रक्तचंदनाच्या लाकडांची अवैध वाहतूक करणारा एक कंटेनर ताब्यात घेतला होता। त्या कंटेनरमधून सुमारे 9 कोटीचे रक्तचंदन जप्त करण्यात आले होते। त्यावर शिरगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर क्रमांक 58/25 गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली होती। त्या गुन्ह्यात तपासामध्ये असे निष्पन्न झाले होते की सदर गुन्ह्यात हा मुख्य आरोपी म्हणजे रक्तचंदनाची जी तस्करी जी आहे ती भारताच्या साऊथ विभागातून करून इथून आपल्या पोर्टद्वारे नावाशिवा पोर्टद्वारे ती परदेशात पाठवण्याची मुख्य जो त्यातला जो सहभागी असलेला मुख्य भूमिका असलेला आरोपी राजेंद्र विठ्ठल शिंदे जवळपास 4 महिन्यापासून फरार होता। आमचा मालमत्ता गुन्हेविरोधी पथक तिथे सतत त्यावर तपास करत होते। त्या आरोपीविरुद्ध आम्ही स्टँडिंग वॉरंटी अटक वॉरंट काढलेले होते। सदर आरोपीचा आम्ही शोध घेत असताना आम्हाला गोपनीय बातमी मिळाली की तो नेरुळ या ठिकाणी आहे। त्यावर आम्ही तात्काळ त्याला नेरुळ येथून दिनांक 10 जुलै रोजी ताब्यात घेतले पहाटे। त्याला अटक केलेली आहे आणि त्याच्या अटक केल्यानंतर त्याच्याकडे अधिक तपास करता त्याच्यामध्ये असे निष्पन्न झाले की या सदर गुन्ह्यात आणखीन एक कल्पेश सिंग नावाचा आमचा पाहिजे आरोपी होता, ज्याचाही मुख्य रोल आहे या गुन्ह्यामध्ये। तो याचा मुख्य साथीदार आहे। मग तो जो कल्पेश सिंग नावाचा आरोपी आहे तो या राजेंद्र विठ्ठल शिंदेचा साथीदार तौसीफ रियाज जमादार हा असल्याचे समजले। मग त्यालाही आम्ही कोपर करण्यातून ताब्यात घेतले आणि तौसीफ रियाज जमादार याने आपले काल्पनिक कल्पेश सिंग नाव वापरून त्याने या गुन्ह्यामध्ये त्याचा रोल दिसून आला। त्याने आम्ही या 2 आरोपींना अटक करून त्यांची न्यायालयात पोलीस कोठडी घेतलेली आहे आणि आम्ही 15 तारखेपर्यंत आमच्या त्यांची पोलीस कोठडी आहे। या गुन्ह्यातील आरोपी राजेंद्र विठ्ठल शिंदे आणि तौसीफ जमादार यांच्याविरुद्ध यापूर्वी एक कस्टम विभागामार्फत आणि DRI विभागामार्फत या दोघांच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि त्याबाबत आम्ही अधिक तपास करीत आहोत। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।